आई गंगा, आज तुझा जन्मोत्सव गंगा सप्तमी, म्हणून हा पत्रप्रपंच. आजच्याच दिवशी तू या धरणीवर अवतरलीस राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे, आणि भगवान महादेवांनी तुला आपल्या जटांमध्ये धारण करून तुझा प्रचंड वेग शांत केला. तू फक्त नदी नाही आहेस ग, आमच्या संस्कृतीचा श्वास आहेस, श्रद्धेचा आधार आहेस. गंगोत्रीच्या गोमुखातून उगम पाहून देवप्रयाग येथे गंगा बनून, प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात भक्तीचं रूप धारण करून तू अखंड वाहत राहतेस. ऋषिकेश, हरिद्वार, काशी, तुझ्या घाटांवरील आरती पाहताना जणू स्वर्ग पृथ्वीवर उतरल्याचा भास होतो. पण गंगामाई, आज तुझी अवस्था पाहून मन खूप व्यथित होतं ग. कारखान्यांचं सांडपाणी, घरगुती घाण, प्लास्टिक आणि कचरा हे सगळं तुझ्यात मिसळतंय. तुला मोक्षदायी म्हणणारे आम्हीच तुझं पावित्र्य मलिन करत आहोत. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये हं. जर आम्ही कचरा टाकणं थांबवलं, प्लास्टिकचा वापर कमी केला आणि नदी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला, तर तुझं निर्मळ रूप आम्ही पुन्हा परत आणू शकतो. आज या गंगा सप्तमीला आमचा एकच संकल्प, तुझं रक्षण करणं हीच खरी तुझी सेवा आहे. गंगामाई, तू अशीच आमच्या जीवनात अखंड वाहत राहा, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.